बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरामध्ये ज्योतिबा मंदिरामध्ये भेसळयुक्त पेढे हे सापडलेले आहेत आणि हे संपूर्ण या संदर्भातली खवा आणि हे पेढे हे गुजरात कर्नाटक या राज्यातून आल्याची माहिती समोर येते आहे। कोल्हापूरमध्ये हा प्रकार उघड झाला। कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरामध्ये भेसळयुक्त पेढे सापडलेले आहेत। मंदिर परिसरात 2 टन भेसळयुक्त पेढे हे पकडले गेलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाचं देवस्थान, या देवस्थानावर प्रत्येक भाविक आला की काही ना काहीतरी प्रसाद घेऊन जातो, परंतु प्रसाद घेतल्यानंतर हा प्रसादमध्ये भेसळ असते आणि बऱ्याच जणांना ह्या प्रसादाचा त्रास झालेला आहे। या प्रसादाच्या भेसळीविरुद्ध बऱ्याच वेळा तक्रारी करणारे आपल्यावर आहेत। त्या ग्रामपंचायत सदस्य नवाळे, काय सांगाल तुम्ही, कित्येक वर्ष झाले ह्या तक्रार करताय? भेसळचा पेढा कधीपासून आहे? गेली 4 वर्षे मी या संदर्भात तक्रारी करतोय। कारण प्रत्येक वर्षी चैत्र यात्रा ही मोठ्या प्रमाणात येते। त्या मीटिंगमध्ये 2 महिने अगोदर सगळ्या शासनाच्या मीटिंग होतात आणि त्या शासनाच्या मीटिंगमध्ये सगळे अधिकारी प्रशासन आलेलं असते, पण अन्न प्रशासनाला फोन करावा लागतो आणि फोन करून सुद्धा येत नाही। आणि हा अन्न भेसळ प्रतिबंधावर मी स्वतः 4 वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा हे विषय घेतलेले आहेत, पण ते अन्न भेसळ ही कारवाई करत नाही। हा पेढा कुठून येतो आणि हा खाल्ल्यानंतर काय होऊ शकते असं वाटतं? हा पेढा बघितला तर हा कर्नाटकी पेढा आहे, म्हणजे परराज्यातून येतोय। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही जिल्ह्यातून सुद्धा येत असेल, पण हा पेढा खाला तर हा गुळाचा आहे आणि हा पुरा लहान मुलांना संडास लागण्याचं काम करतो। आणि हा निदर्शन आता बघितलं तर भाविक लांब लांबून 100-200 किलोमीटरहून येतात आणि घरी गेल्यानंतर तो पेढा खाल्ल्यानंतर मुलांना त्याचा प्रादुर्भाव संभवतो। काय वाटते त्या पेढे खाल्ल्यानंतर? हा पेढा खाल्ल्यानंतर मुलाच्या नरड्यामध्ये गवगवाय चालू होते एक अर्ध्या तासातच। परत हा त्रास व्हायला चालू होते। परत मग मुलासनी परत आम्ही जो काहीतरी औषध देऊन मग गोड काहीतरी वस्तू देऊन त्यांचे गवगव थांबवतोय। आणि हा पेढा कोणी घेऊन ये अशी माझी विनंती। आणि जे आरोग्य विभाग आहेत त्यांनी हे खरोखर त्या दुकानदाराकडे जाऊन तपासणी करावी अशी माझी कळकळतीची विनंती आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।